परिस्थिती आहे, वेगवेगळी लोकांच्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, तर ह्याची पाहणी करतोय आणि मागील सत्ताधारी जो गट होता तर त्यांच्याकडून बरीच विकासाची कामे झालेली आहेत हे देखील इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. परंतु काही निर्णायक गोष्टी आहेत तर त्यांच्या भूमिकांबद्दल आपण आज या ठिकाणी बुधगाव मधील भाजपचे प्रमुख नेते त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सभापती यांच्याशी विक्रम पाटील यांच्याबरोबर थोडीशी बातचीत करतोय. त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की मागच्या वेळी झालेली कामं जी प्रलंबित आहेत तर त्याची भूमिका काय असेल. काही विस्तारित भाग आहे नवीन, तर त्या नवीन भागातील नागरिकांच्या समस्या देखील वेगवेगळ्या आहेत. तर त्या समस्यांबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून बुधगाव मधून ते कुठल्या दृष्टिकोनातून याला बघतायत आणि सामोरे जात आहेत हे सर्व आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊयात. विक्रम भाऊ, जो आता नवीन आपला बुधगावचा विस्तारित भाग झालेला आहे तर या विस्तारित भागामध्ये 7-12 लोकांच्या नावावर नाही आणि पर्यायाने 7-12 नसेल तर बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय. तर याबद्दल आपली भूमिका काय असेल पक्षाच्या वतीने? बुधगाव मधील प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो मुद्दा नागरिकांना भेडसावत आहे 10 ते 12 वर्षापासून, म्हणजे प्रमुख मुद्दा आहे तो. लोकांना अडचण होत्या की विस्तारित बुधगाव हे जुनं गावठाण सोडून विस्तारित भागांचा सिटी सर्वे झालेला नाही, ही प्रमुख अडचण आहे. हा सिटी सर्वे झालेला नसल्यामुळं लोकांना सिटी सर्वेचा उतारा झाल्यामुळे बँकाकडून कर्ज मिळत नाही, कुठेकडं बाकीच्या खरेदी पत्राला ह्याला त्याला लोकांना अतिशय अडचणी येतात. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही वेळोवेळी या विषयावर ग्रामसभेत गावच्या किंवा विविध आंदोलनं केली, सिटी सर्वे कार्यालय मोर्चे काढले. या प्रश्नाचं गांभीर्य मान्य आमदार सुधीरदादांच्या वतीनं आम्ही सिटी सर्वे कार्यालयाला टाळे ठोकण्यापर्यंत गेलो. परंतु सिटी सर्वेचे अधिकारी मनमानीपणे या प्रश्नाकडे दुर्लक्षित करीत आहेत आणि हा मोठा विषय आहे. या विषयाकडे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी असेल, या आमदार खासदार आणि सर्वच गावातील प्रमुख राजकीय पक्षाच्या मंडळीनं सुद्धा एक मतानं या प्रश्नाकडे बघण्याची गरज आहे. ह्या विषयाचं राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे आणि यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करणार आणि पुढील काळात यासाठी आम्ही या मान्य आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नाची तड लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केला जाणार आहे. ही झाली की 7-12 साठीचे म्हणजे आपापल्या नावावर जमीन व्हावी किंवा आपली घरं व्हावीत ही समस्या. परंतु बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय की ते प्रामुख्याने जो नागरिकांना वस्ती म्हणजे नगर वस्तीमध्ये जो प्रश्न आहे तो सगळ्यात मुख्यत्वे प्रश्न असा म्हणजे कचऱ्याचा. कचरा उठाव वेळेत होत नाही. कचरा उठाव जरी झाला तरी तो टाकायचा कुठं, तो डंप कुठं करायचा, ह्या सगळ्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत आणि त्यामुळे कुठं ना कुठेतरी आरोग्याचा प्रश्न देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण का डासांचा वावर म्हणा, घाणीचं साम्राज्य असतं, लहान मुलांचं आरोग्य बिघडतं. त्याचप्रमाणे पाणी हे गटारीचं पाणी देखील नळाच्या पाण्यामध्ये मिसळतं आणि दूषित पाणी प्यायल्यामुळे बऱ्याच आजारांना लोकांना सामोरं जावं लागतं. तर या कचऱ्याबद्दलच्या समस्यांना आपण म्हणजे कशा पद्धतीनं पुढे न्याय द्याल? जर भारतीय जनता पार्टीची आपण आता जर उमेदवार निवडून आले तर सगळ्यात महत्वाचा निकाली लागणारा प्रश्न किंवा निकाली काढला गेलेला प्रश्न म्हणजे हा कचऱ्याची समस्या आहे. तर याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगा. बुधगाव मध्ये प्रमुख कचऱ्याचा विषय आहे. नागरिकांच्या या प्रमुख अडचण आणि ह्या गावचीच प्रमुख समस्या म्हणलं तर वावगं ठरणार नाही. याकरता पूर्वी सांगली जिल्ह्याचं जवळचं गाव म्हणून बुधगाव हे लोकसंख्येच्या प्रमाण कमी होतं, परंतु गेल्या 10 ते 20 वर्षाच्या काळात या सांगली जवळ असल्यामुळे या गावाची विस्तारित भागाची वाढ झाली आणि जवळजवळ 10 ते 20 उपनगर या गावांमध्ये झाले. त्यामुळं लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांनी बुधगावला पसंती दिली. इथं रहिवासी विभाग वाढला. त्यामुळं विभाग वाढताना पूर्वी या बुधगाव ग्रामपंचायतीकडं 20 ते 22 आरोग्य कर्मचारी होते, परंतु त्यावेळेला गाव छोटं होतं. परंतु गाव अलीकडं मोठं झालं आणि आरोग्य सेवेकडं कर्मचारी
या स्वच्छतेच्या कामावर येईना झालेल्या आहेत. अलीकडं जवळ इंडस्ट्री असल्यामुळे व्यापारी उद्योजकाला तिकडं महिला जातात, परंतु स्वच्छतेला कामगार मिळत नाहीत. ही प्रमुख अडचण आहे. त्याचबरोबर या स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही बुधगाव ग्रामपंचायतीनं काही महिन्यापूर्वी मलकापूर व बनवडी या ठिकाणी स्वच्छता प्रकल्पाला भेटी दिल्या. बुधगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सर्व सर्व सदस्य त्या ठिकाणी टीम जाऊन आलेले आहे. या ठिकाणी आमची बुधगाव गावचे जे ओपन पीस आहेत ते मध्यवर्ती ठिकाणी नागरी वस्तीत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कचरा टाकायला नागरिकांचा विरोध आहे आणि ती त्यांची मागणी रास्त आहे. परंतु आमची ग्रामसभेमध्ये गावच्या विषयासंदर्भात सर्वच राजकीय नेते मंडळी आम्ही एकत्र येऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना गावाच्या बाहेर जागा द्यावी कचरा डेपोसाठी ही आमची प्रमुख मागणी आहे. कचरा डेपोला जागा मिळाल्याशिवाय ह्या कचऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. कारण अद्ययावत मशिनरी असू दे, कचऱ्याचं विघटन असू दे, ओला कचरा, सुका कचरा याचं आणि प्लॅस्टिक बंदीसारखे अनेक उपाययोजना आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला जागा देण्यासाठी अजून योग्य मार्ग आणि दिशा ठरवलेली नाही. यासाठी आम्ही पाठपुरावा ग्रामस्थाच्या वतीनं सर्वच लोकप्रतिनिधीच्या वतीनं करीत आहोत आणि या ठिकाणी जागा बुधगाव गावच्या नागरी वस्तीच्या बाहेर मिळाली तर आम्ही कचऱ्याचा प्रश्न त्याशिवाय सुटणार नाही. या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघण्यासाठी आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलेलं होतं. याकडं जिल्हाधिकाऱ्यांनी पण गांभीर्याने बघावं. आदरणीय आमदार सुधीरदादा असतील, सर्वच आमदार खासदाराच्या वतीनं ही प्रश्न सोडवण्याचा आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतला काय थोडी रक्कम आपणाला किंवा शासनाकडनं मंजूर करून जागा घेण्यासाठी जरी करावं लागेल तर तीही तरतूद आम्ही करायला तयार आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या गावात 3 ठिकाणी बाजार भरतो 3 दिवशी आणि हा बाजार आजूबाजूच्या छोटे मोठी जी खेडी आहेत, गावं आहेत, तर तिथून शेतकरी येतो आणि शेतकऱ्यांच्या आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या ह्या म्हणजे सहयोगाने हा बाजार इथं भरत असतो. परंतु नागरिकांच्यातून अशी मागणी आहे की बाजार भरतो पण महिलांसाठीचं शौचालय, स्वच्छतागृह नाही, त्याचबरोबर मुतारीची देखील सोय या ठिकाणी आपल्या बुधगावमध्ये नाही आहे, असं एक आम्हाला प्रकर्षाने जाणवतंय किंवा नागरिकांच्यातून मागणी येते. तर त्याबद्दल आपली भूमिका काय असेल? आता गेल्या 2 वर्षापूर्वी बुधगाव मध्ये जे मुख्य बाजारपेठ आहे महादेव मंदिरासमोरची, जे बाजार भरतो रविवारी, त्या ठिकाणी पलीकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी आम्ही पुरुष आणि महिला मुतारी टॉयलेटची सोय केलेली आहे आणि याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य विभाग उपकेंद्राच्या ठिकाणी महिलांना शौचालयाचा प्रस्ताव आम्ही मिरज पंचायत समितीकडे सादर केलेला आहे. त्या ठिकाणी अडचण राजवाडा परिसरामध्ये आजूबाजूला ग्रामपंचायतीची जागा नसल्यामुळे तिथं जेंट्स मुतारी आम्ही बसवलेले आहे, परंतु महिलांची मुतारी बसवण्यासाठी तिथं जागा नाही, त्यामुळं ती अडचण तिथं प्रामुख्यानं आहे. उर्वरित काळात येणाऱ्या काळात तिथं सर्वसंमतीनं सर्वांच्या सहकार्याने तिथं त्याही प्रश्नाकडं आम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेला तर त्या ठिकाणी आम्ही टॉयलेट, महिला टॉयलेट आणून सुद्धा ठेवलेले आहे, परंतु जागा नसल्यामुळं आणि जिथं ज्यांची जागा आहे त्यांचा तिथे विरोध असल्यामुळे ती बसवू शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे तिथं अडचण आहे. या बाजाराच्या आठवडा बाजार या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा मोटारीची सोय असेल किंवा शौचालयाची सोय असेल या करण्याचा आमचं प्रमुख प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी आमचं शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्या पद्धतीचे प्रस्ताव आम्ही तयार करायला इथे राजवाड्याची मोकळी जी जागा आहे त्याचप्रमाणे जवळपासच आहे कौलापूर विमानतळ, ती देखील भली मोठी अशी जागा मोकळी आहे. परंतु इथं पाहिलं तर व्यसनाची म्हणजे व्यसन देखील इथं जास्त प्रमाणात तरुणाई आणि माणसं त्या ठिकाणी संध्याकाळी जातात, रात्री अंधारात कोणाचं वर्दळ आणि वावर जास्त नसल्यामुळे इथं व्यसन भरपूर मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्या व्यसनामुळे कुठे ना कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्ती देखील
बळावलेली आपण पाहतोय. तर या संदर्भात आपण काय सांगाल? या अ, या गंभीर विषयावर बुधगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये अ, विशेष वादळी चर्चा झाल्यामुळं बुधगाव ग्रामपंचायतने आम्ही अ, सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्या वतीनं पत्र दिलेलं आहे. जिल्हा परिषदच्या ज्या शाळा परिसरात जे मोकळ्या जागा आहेत त्या परिसरात जे हे घडतंय त्या ठिकाणी आपण रात्रीची पाहणी करावी अशी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत. आमचं हे ग्रामस्थांचं सर्वांचं लक्ष आहे. परंतु कौलापूर विमानतळाच्या ठिकाणी जी जागा आहे ती कौलापूरच्या MIDCच्या नावावर आहे आणि त्या ठिकाणी रात्री अंधाराचं साम्राज्य असल्यामुळे असे प्रकार घडतात. येणाऱ्या ते आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीत येत नाही. परंतु ह्या घटनाच घडू नये, व्यसनाधीनता होऊन म्हणून आम्ही सर्व शाळा परिसरात असलेले प्रमुख चौकात CCTV बसवलेले आहेत. आत्ता त्यामुळं व्यसनाधीनच्यावर आपण आणि पोलीस स्टेशनला कायदा व सुव्यवस्थेचा बडगा उघडल्यामुळं थोडा अटकाव झालेला आहे. परंतु येणाऱ्या काळात तरुणांनीच व्यसनाधीनतेकडे वळलं नाही पाहिजे. त्याने आपलं आरोग्य चांगलं व्यसनाच्या अधीन न राहता आपण चांगले आरोग्य शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी जे जे व्यायामाचे प्रकार आहेत, व्यायामशाळांची व्यवस्था आहे त्याकडे वळलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात एक सशक्त तरुण पिढी तयार झाली पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टीचा आणि सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. त्या पद्धतीनं त्याला थोड्या पद्धतीनं जवळचे बुधगावपेक्षा जवळची सांगली शहराला गेली व्यसनाधीनची पिढीसुद्धा त्या विमानतळाच्या ठिकाणी येते. या ठिकाणी सुद्धा प्रशासनानं लक्ष देण्याची जिल्ह्याच्या गरज आहे. तर हे होते आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे बुधगावमधील प्रमुख नेते. यांच्या पत्नी ज्या आहेत तर त्या लोकनियुक्त सरपंच आहेत, विद्यमान सरपंच आहेत आणि त्या माध्यमातून देखील गावात महिलांसाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी प्रामुख्याने झालेल्या आपण पाहतोय. आणि व्यसनाधीनता कमी व्हावी याच्यासाठी व्यायामशाळा वगैरेचं देखील आयोजन करायचं भविष्यात यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे 7-12 जो शेतकऱ्यांचा आहे किंवा लोकांचा विस्तारित भागातील 7-12 त्यांच्या नावावर त्यांची घरं व्हावीत याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. अशा विविध विकास योजना घेऊन आणि विकासाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. पंचायत समिती त्याचबरोबर जिल्हा परिषद या दोन्ही गटातून असलेले उमेदवार हे तरुण आहेत, तडफदार आहेत आणि एक महिला जिल्हा परिषद या गटासाठी असल्यामुळे महिलाच ही महिलांचे प्रश्न ओळखू शकते. त्याचप्रमाणे आपल्याकडे युवा नेतृत्व आहे पंचायत समितीसाठी अभिषेक गावडे यांच्या रूपाने. तर तरुणाईला सध्या काय गोष्टींची आवश्यकता आहे तर त्याच्यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असतीलच असा विश्वास देखील या ठिकाणी आपल्याला विक्रम पाटील यांच्याकडून व्यक्त होताना दिसत आहे. त्यांच्या या सर्व भावी वाटचालीस आमच्या न्यूज टीम कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.